म्हणावे का? ओळखलात का? म्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडूजी नेवेसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना तो काही सर्वसाधारण माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्य आहे. त्या काळी बायांनी उन्हा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं, आपल्या घरातील माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात होता. पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फराड नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट अ वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन विल एज्युकेटेड द होल हाऊस विल एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं. ते माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं. सुरू झाला माझा अभ्यास. काना मात्रा विलांटी आकार उकार बेक बे बेदोरी 4 बेत्रिक 6 ह्या त्यास मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी होय शनिवारी 1 जानेवारी 1848 ला भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका सुद्धा. शेरपटासारखं जगाल तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगाल तर नाम होईल. पण समाजाचं मात्र धर्म बुडला म्हणून पोतीपुरे सुरू होतील. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कोणता धर्म बुडतो? इतका तकलालू असतो का धर्म?